संविधानाच्या अमृत महोत्सव व विश्वविक्रमी मानवंदना हा कार्यक्रम अमरावती येथील सायन्स कोर मैदान येथे घेण्यात आला। कार्यक्रमाच्या प्रसंगी खासदार बलवंत वानखेडे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त रेड्डी मंदाकिनी बागडे, रिपाईचे ज्येष्ठ नेते वसंतराव गवई, आयोजक कैलास मोरे, आरपीआयचे नित नवरे, आरपीआयचे प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, एशियन न्यूज चॅनलचे संपादक डीजी रंगारी, महिला अधिकार सामाजिक न्याय संघटनेच्या जिल्हाध्यक्षा शीतल नागदेवे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला। 2 लाख लोकांना भीमा कोरेगाव प्रतिकृती मानवंदना देण्यात आली। तसेच 2 लाख लोकांना भारताचे संविधान प्रतिज्ञा वाचन करण्यात आले। या प्रसंगी सामाजिक क्षेत्रात विशेष योगदान आहे अशांचा समाजभूषण पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला। त्यामध्ये पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त डीजी रंगारी, महिला अधिकार सामाजिक न्याय संघटनेच्या भंडारा जिल्हाध्यक्षा शीतल नागदेवे व अमरावती येथील सर्व पत्रकारांचा समाजभूषण पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला। खासदार बलवंत वानखेडे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त रेड्डी व इतर मान्यवरांची भाषणे झाली। सायंकाळी गायक अनिरुद्ध बनकर व इतर गायकांचा रात्री संगीतमय कार्यक्रम घेण्यात आला। संविधानाचे अमृत महोत्सव निमित्ताने आयोजित करण्यात आलेला इथे कार्यक्रम एवढे भव्य पद्धतीने आयोजित करण्यात आलेला आहे। त्यामुळे मी सर्वप्रथम सर्व आयोजकांना आभार व्यक्त करतो, अभिनंदन सुद्धा करतो की त्यांनी 75 वर्ष जे पूर्ण झाले आहेत त्याच्या एवढे भव्य पद्धतीने आयोजन केलेलं आहे। आणि तसंच या कार्यक्रमामध्ये भीमा कोरेगाव विजयस्तंभला आणि सर्व शहीदांना सुद्धा मानवंदना देण्यात आली। आजच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्व लोकांनी वाचन सुद्धा केलं, संविधानाचे प्रास्ताविकचं वाचन सुद्धा केलेलं आहे। आणि त्याबद्दल मला सुद्धा सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान देशाला 75 वर्षापूर्वी दिला होता, तेच संविधान 75 वर्षापासून आपल्या देशाला आपले सर्व नागरिकाला दिशा देत आहे, मार्गदर्शन करत आहे। आणि पुढे भविष्यात येणारे काळात सुद्धा हेच संविधान आपल्या देशाला, आपल्या नागरिकांना सुद्धा मार्गदर्शन करत राहणार आहे। या संविधानामुळे आपण सर्व लोकांना जे अधिकार मिळालेले आहे, कर्तव्य मिळालेले आहे, त्याचं सुद्धा पालन केलं पाहिजे। आणि आम्ही प्रशासनामध्ये आहे, बाकी इतर जे लोक इथे उपस्थित आहेत ते सर्व सुद्धा इतर प्रोफेशनमध्ये असतील, जिथे कुठेही तुम्ही काम करतात, आपले डोक्यात फक्त एवढा तुम्ही ठेवा की संविधानामध्ये जे उल्लेख आहे आपल्या अधिकाराचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आदर्श होते ते आपले डोक्यात ठेवून आपल्याला काम केला पाहिजे। जिथे कुठेही आपण काम करतो तरच आपल्या देशाचा विकास होऊ शकते, आपला विकास होऊ शकते। आणि ह्याच्यासाठी हे सुद्धा आवश्यक आहे की अधिकारबरोबर संविधानाने आपल्याला काही कर्तव्य सुद्धा दिले आहे। तो जेव्हा आपण मागणी करतो आपल्या अधिकाराची, तेव्हा आपल्याला हे सुद्धा काळजी घेतली पाहिजे की संविधानामध्ये जे उल्लेख आहे, ज्या जबाबदाऱ्यांच्या, जे कर्तव्यांच्या, त्याचा सुद्धा पालन करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे, सर्व नागरिकांची आहे। आणि शेवटी मला हे सांगायचं आहे की बाबासाहेबांचे जे आदर्श होते आणि संविधानाचे जे काही उल्लेखनीय आदर्श आहे त्याच्या पालन आपल्याला एक दिवस नाही, पूर्ण वर्षभरात करायचे आहे, तरच आपण त्यांचे आदर्शाचं पालन करू शकणार आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आजच्या या भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्ताने कालपासून आयोजित जो कार्यक्रम आहेत, कैलास मोरेजी आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तसेच संविधानाचा अमृत महोत्सव हा सुद्धा आपण साजरा करीत आहोत। या कार्यक्रमासाठी उपस्थित मंचावर आपले जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री सौरभ कटियारजी, माझे सहकारी DCP गणेश शिंदे, कीर्तिताई, अनिल भटकरजी RDC, तसेच ज्यांना समाजभूषण पुरस्कार दिला आहे ते गोविंद कासटजी, कैलास मोरेजी आणि त्यांचे सर्व सहकारी, स्टेजवर उपस्थित सर्व मान्यवरांनी, या ठिकाणी समोर बसलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनींनो, आपण अत्यंत मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात कार्यक्रम पाहण्यासाठी आणि याच्या पुढचे कार्यक्रम ऐकण्यासाठी।
भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त आपण सर्वांनी आज काल अभिवादन केलेलं आहे. सर्व शौर्य गाजवणाऱ्या त्या ठिकाणी शहीद झालेल्या भीमा कोरेगावच्या ज्या लढाईमध्ये अशा सर्वांना आपण मानवंदना दिलेली आहे. आणि आज संविधानाचे प्रस्तावनाचे वाचन सुद्धा केलेलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की 75 वर्ष आता अमृत वर्ष साजरा होत आहे संविधान ॲक्सेप्ट झाल्यानंतर 1949 मध्ये, आणि त्यानंतर 26 जानेवारीमधून 1950 मध्ये भारत हा गणराज्य घोषित झाला. आणि तेव्हापासून आपण प्रत्येक 26 जानेवारीला गणराज्य दिन साजरा करतो, रिपब्लिक डे साजरा करतो. आपलं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिखाणाने, त्यांच्या नेतृत्वात जो संविधान तयार झालेला आहे तो अत्यंत मजबूत असा संविधान आहे. आणि सर्वांना जे स्वातंत्र्य दिलेलं आहे, विचाराचं स्वातंत्र्य आहे, धार्मिक स्वातंत्र्य आहे, आपले सर्व गोष्टीपासूनचे स्वातंत्र्य, आपले अधिकार हे सर्व सुरक्षित केलेले आहेत, हे संविधानामध्येच केलेले आहेत. आणि संविधान असा हा मजबूत डॉक्युमेंट आहे ज्याला कुठल्याही प्रकारचा धक्का लागू शकत नाही, एवढं संविधानामध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळं आपण हा संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करून प्रत्येक जे नागरिक आहेत ते सर्वांना संविधानाचं महत्त्वसुद्धा त्याच्यामध्ये दिलेल्या जे काही क्लॉजेस आहेत, जे काही आर्टिकल्स आहेत त्याची जाणीव सगळ्यांना झाली पाहिजे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक नागरिकाला आपला अधिकार, आपले कर्तव्य याचीसुद्धा जाणीव होईल. आपल्या देशामध्ये समता, बंधुत्व हे सर्व याचा प्रचार प्रसार अधिक मजबूत होण्यासाठी देशाचे नागरिक मजबूत, म्हणजे देश मजबूत व्हावे तर देशातले नागरिक मजबूत राहायला पाहिजे. आणि देशातल्या नागरिकांमध्ये सर्व अधिकार, त्यांचे मौलिक अधिकार सुरक्षित राहिले पाहिजे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामुळं आपल्या सर्वांना या निमित्ताने संविधानाबद्दल जे प्रेम आहे याच्याबद्दल अधिक जागृती आली पाहिजे, अधिक माहिती पाहिजे. आणि कोणी कोणावर अन्याय करू शकत नाही, एवढे सर्वांना जर ही नॉलेजची जर ताकद असेल तर कोणीही व्यक्ती कोणावर अन्याय करू शकत नाही. आणि आपले कर्तव्यसुद्धा बजावण्याचं तेवढंच सर्वांना जाणीवसुद्धा होईल. त्यामुळे ह्या निमित्ताने जे कैलाश मोरेंनी कार्यक्रम घेतलेले आहे त्यांचं अभिनंदन करतो मी की तुम्ही मागच्या एवढ्या वर्षांपासून जनजागृतीचेच काम करत आहेत आणि एवढ्या सर्व लोकांना जनजागृती करून स्वतःचा तुम्ही मनुष्यबळ, स्वतःचं सर्व आर्थिक बळ, स्वतःचं मित्रमंडळीच्या सोबत एवढे मोठे तुम्ही जागरूकता करण्यासाठी आयोजन करत आहे, ते अत्यंत कौतुकास्पद आहे. आपलेच असेच कार्यक्रम आपल्या मार्फत होत राहावे. आपण विपश्यना सेंटरही सुरू करत आहे, ते सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा मी आपलं अभिनंदन करतो की एक अत्यंत चांगलं काम आपण सुरू केलेलं आहे. विपश्यना जी आज मेडिटेशनची आणि चांगल्या आरोग्याची सुद्धा लोकांना गरज आहे त्याचासुद्धा आपण प्रचार प्रसार करत आहात. परत एकदा मी आपलंही अभिनंदन करतो आणि या ठिकाणी उपस्थित सर्व नागरिकांना सुद्धा शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना येणाऱ्या ह्या नववर्षासाठी सुद्धा शुभेच्छा देतो. आपण सर्वांना सुख शांती आणि भरभराटीने आपलं नववर्ष जावे, पूर्ण वर्ष, यासाठी सुद्धा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि आयोजकांनी मला या ठिकाणी बोलवलं याबद्दल त्यांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.